काल नेटवर्क प्रॉब्लेममुळे आपण क्लास पूर्ण करू शकलो नाही. म्हणून काल जो राहिलेला क्लास आहे तो आज आपण घेत आहोत. आपण काल पाहत होतो सुरुवातीला की पहिले जे 3 अध्याय आहेत ज्या ज्या ठिकाणी मार्क कशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की अ, अगदी सुरुवातीपासून तो पहिल्या वचनामध्ये तो म्हणतो की देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ. आणि मग त्याबद्दल आपण शिकत असताना मग बाप्तिस्मा करणारे योहान, त्याचा संदेश त्याबद्दल आपण पाहिलं. त्यानंतर कशा प्रकारे ख्रिस्त जो आहे त्याचं त्याच्या कृत्यांमधून तो जे कार्य करत होता, त्यातून त्याचं सामर्थ्य मार्ग जो आहे तो दाखवतो. शिष्यांना पाचारण त्याबद्दल आपण शिकलो. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की तिथं विशेष करून त्या सर्व लोकांमधून आपण पाहतो की जे 12 प्रेषित होते, शेवटच्या भागामध्ये आपण वचन 13 पासून पुढे पाहतो. त्यांची निवड करणं आणि त्यांना सेवेसाठी उभं करणं, बोलावणं, त्याच्याबद्दल आपण शिकलो. आणि शेवटी त्या लोकांचा जो प्रतिसाद होता, ह्या सर्व गोष्टींना पाहून त्याबद्दल सुद्धा आपण पाहिलं होतं की त्याचे आप्त लोक म्हणायचे की त्याला वेड लागलेला आहे. जे शास्त्री होते ते म्हणायचे की त्याला बालजबूल लागलेला आहे. आणि अशा प्रकारे लोकांनी त्याची थट्टा उडवली आपल्याला पाहायला भेटतं. आणि ज्यावेळेस आपण अध्याय 4 मध्ये येतो, आता अध्याय 4 जो आहे आपल्याला पाहायला भेटतं की इथं मात्र मार्क जो आहे तो ख्रिस्ताच्या शिकवणीवर लक्ष केंद्रित करतो. आणि ज्यावेळेस शिकवणीवर किंवा त्याने दिलेल्या शिक्षणावर तो लक्ष केंद्रित करतो, तर विशेष करून ख्रिस्ताने ज्या पद्धतीचा उपयोग केला नाही का, त्याचं शिक्षण, देवाच्या राज्याचं शिक्षण देण्यासाठी. आणि ते पद्धत आपण म्हणू शकतो की दाखल्यांद्वारे नाही का. आणि मग का बरं दाखल्यांद्वारे ख्रिस्त शिकवत होता आणि शुभवर्तमानामध्ये आपल्याला वारंवार त्या गोष्टी पाहायला भेटतात? तर त्याचंही उत्तर आपल्याला इथं माहित आहे की ख्रिस्त जिथे कुठे जायचा, ती जी कृत्य तो करायचा आणि जे शिक्षण तो देत होता, सगळ्यांमुळं त्याच्या मागे पुष्कळ जमाव असायचा, लोकसमुदाय असायचा नाही का. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की त्यामध्ये नक्कीच काही त्याच्यावर विश्वास ठेवत असतील, तर पुष्कळ त्यातील अविश्वासी सुद्धा लोक होते. आणि आपल्याला माहित आहे की त्यांना तो दाखल्यांद्वारे शिकवण द्यायचा. आणि का बरं तो दाखल्यांद्वारे शिकवण द्यायचा? तर त्याचं उत्तर आपल्याला अध्याय 4 आणि वचन 11 आणि 12 मध्ये पाहायला भेटतं. जिथं तो म्हणाला, कुणाला? शिष्यांना तो म्हणत आहे. जर आपण चौथा अध्याय आणि जर वचन 11 आणि 12 जर आपण पाहिलं, तर तिथं विशेष करून वचन 10 मध्ये सांगितलं की जिथे सांगितलं की तो एकांतात असता त्याच्याबरोबर 12 जणांसह जे होते त्यांनी त्याला दाखल्याविषयी विचारले म्हणे. आणि मग त्यांनी विचारलं की का बरं तुम्ही दाखल्यांद्वारे बोलता? त्यावेळेस आपण पाहतो की ख्रिस्त जो आहे त्यांना बोलत आहे. तो म्हणतो की देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हालाच दिले आहे, परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्यांनी सांगण्यात येतं. यासाठी का बरं दाखल्यांनी? यासाठी की त्यांनी पाहून घ्यावे पण त्यांना दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यांना कळू नये, त्यांच्या मनाचा पालट होऊ नये व त्यांना क्षमा मिळू नये. अ, ही फारच नाही का गंभीर ही बाब आहे की अगदी दाखले म्हटल्यानंतर आपल्या समोर दिसणाऱ्या ज्या ज्या घडामोडी आहेत किंवा समोर दिसणाऱ्या गोष्टींमधून काहीतरी सत्य शिकवणं नाही का. आणि अगदी सर्वसाधारणपणे शिकवण्यात येणारी ही पद्धत होती. आणि तरी सुद्धा ती पद्धत ते अवलंबली असताना सुद्धा ते लोक ते ऐकू शकत नाहीत. का बरं? कारण त्याचं उत्तर आपण पाहू शकतो इथं. कारण इथं काय सांगितलं? देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हालाच दिले आहे. यावर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. हे आपल्याला आपण विचार करणं गरजेचं आहे की जोपर्यंत खऱ्या रीतीने देव एका पाप्याचं हृदय उघडणार नाही, तोपर्यंत त्याला देवाच्या राज्याचं रहस्यदान कधीच समजणार नाही. त्याला
देवाचं राज्य काय आहे ते समजणार नाही. तो जो सुवार्तेचा संदेश अगदी सर्वसाधारण किंवा अगदी साधा आणि सोपा आहे, तो सुद्धा त्याला समजणार नाही. किती मनुष्याचं मन भ्रष्ट आहे आणि कठीण आहे, की तो ते दिसत असता सुद्धा तो पाहत नाही, नाही का? ऐकत असता सुद्धा त्याला ते कळत नाही आणि त्याचं मन इतकं कठीण आहे, ते पालट होत नाही. हे देवाकडून नाही, आपल्याला माहित आहे. आणि आपल्याला माहित आहे हा पापाचा परिणाम आहे. मनुष्याच्या भ्रष्ट अवस्थेची ही एक झलक आहे. आणि इथं आपण पाहतो ख्रिस्ताचं शिकवण त्या लोकांना समजत नव्हतंच, परंतु दुःखाची बाब ही होती की ख्रिस्ताच्या शिष्यांना सुद्धा पुष्कळदा ते शिष्य सुद्धा त्यामुळे गोंधळात पडले. आणि ज्यावेळेस आपण पाहतो की ते गोंधळले, तेव्हा आपल्याला माहित आहे ख्रिस्ताने एकांतात त्या दाखल्याचा अर्थ त्यांना समजावून सांगितला आणि त्यांना ते समजले सुद्धा, नाही का? आणि खऱ्या रीतीने तशाच प्रकारे देवाचा आत्मा आपल्याला आपल्या हृदयात कार्य करतो, नाही का? त्याचं वचन समजण्यासाठी त्याचा योग्य उलगडा तो आपल्याला देतो. ह्या दाखल्यांचा मुख्य मुद्दा काय होता बरं? ज्यावेळेस तुम्ही बारकाईने सर्व दाखले पाहता, सगळ्यात अगोदर पेरणी करणाऱ्याचा दाखला तो देतो, नाही का? जिथं आपल्याला 4 प्रकारच्या जमिनी पाहायला भेटतात. तिथं वाटेवरील जमीन, त्यानंतर खडकाळ, त्यानंतर आपण पाहतो की काटेरी झुडूप आणि मग चांगली जमीन. एकच आपल्याला चांगली जमीन पाहायला भेटत आहे. त्यानंतर आपल्याला पुढे आणखी पाहतो आपण, तर तिथं तो आपल्याला एका बी बद्दल सांगतो, नाही का? एक बी जमिनीत पडतं म्हणे, पेरलं जातं आणि ते उगवतं आणि आपल्याला पाहायला भेटते ते रुजतं, ते वाढतं म्हणे आणि त्याला आपोआप पीक येतं. त्याला ते पीक देतं म्हणे. पहिल्याने ते अंकुरतं आणि मग त्याला कणीस येतं आणि त्या कणिसात आपल्याला ती दाणे भरलेले दिसतात आणि अद्भुत आहे, नाही का? त्यानंतर पुढे मोहरीच्या दाण्याबद्दल सांगितलं. अगदी तो छोटा एक असा दाणा आहे जो जो पेरला जातो, आपल्याला पाहायला भेटतं की जरी ते छोटा असलं, जरी ते ते म्हणतात की जमिनीवरील पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी बारीक असला, तरी पेरल्यावर म्हणे उगवून सर्व झाड पाल्यांमध्ये तो मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की आकाशातील पाखरांना त्याच्या सावलीत वस्ती करता येते. तर बघा, आता ज्यावेळेस या दाखल्यांबद्दल तुम्ही पाहता, मोहरीच्या दाण्यापासून सुरुवात आहे, तर मोठं झुडूप आणि इतकं मोठं झुडूप दिसतं की तो छोटासा दाणा, त्याचं मोठं झुडूप, त्याच्यामध्ये आता पक्षी वस्ती करत आहेत. म्हणजे आपण ज्याचा विचारही करू शकत नाही. आणि ज्यावेळेस ख्रिस्त हे दाखले देत आहे, तर तो वारंवार काय म्हणतो बरं? देवाचे राज्य. बरोबर? देवाचे राज्य. अं, तो तो म्हणतो की देवाच्या राज्याची कशा सोबत आपण उपमा करू शकतो किंवा त्याला कशाची उपमा द्यावी, नाही का? अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावं, अशा प्रकारे तो वचन 30 मध्ये बोलतो. आणि मग आपण पाहतो की खऱ्या रीतीने तो म्हणतो की देवाचं राज्य त्या मोहरीच्या दाण्याप्रमाणे आहे. का बरं ख्रिस्त अशा प्रकारे दाखल्यांचा उपयोग करत आहे? त्याचा जो मुख्य मुद्दा होता दाखल्यांचा, यातून आपल्याला पाहायला भेटतं की अगदी ते छोटस ते मोहरीचा दाणा, ज्याच्याबद्दल आपण विचार नाही करू शकणार, ते एक बी छोटासा, ज्याच्याबद्दल आपण विचार नाही करू शकणार. जमीन खूप मोठी आहे, परंतु त्या जमिनीमध्ये एक वाट आहे, खडकाळ आहे, काठी आहेत आणि एक छोटासा कप्पा जो आहे तो चांगला आहे. म्हणजे इथून आपण पाहतो की यातून ख्रिस्त सांगत होता आपल्याला, यातून मार्क पण सुद्धा त्याची आठवण करून देत आहे की देव जो आहे त्याच्या सुवार्तेच्या प्रसाराद्वारे संथ वाढीच्या दीर्घ प्रक्रियेनंतरच त्याच्या राज्याची परिपूर्णता आणणार आहे. अगदी हळुवारपणे देवाचं राज्य दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसतं. अनेक त्याचे त्याचे निवडलेले लोक, त्यांच्या हृदयात सुवार्तेचं कार्य आपल्याला होताना दिसतं, नाही का? आणि त्याबद्दलच आपल्याला इथं पाहायला भेटतं. आणि आपण पाहतो की हे राज्य कुणी प्रस्थापित केलं, कुणाद्वारे प्रस्थापित झालेलं आहे? तो गौरवी ख्रिस्त त्याच्याद्वारे, त्याच्या अनमोल रक्ताने हे राज्य स्थापित झालेलं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याने हे राज्य जणू काय तो पृथ्वीवर आणत होता. आणि एवढंच नाही, तर ते राज्य प्रस्थापित करत असताना ख्रिस्ताला आपल्याला पाहायला भेटतं की पुष्कळ प्रकारच्या छळातून, त्रासातून, दुःखातून जावं लागलं. तशाच प्रकारे तो त्याच्या शिष्यांना पण त्याने सांगितलं की नाही, तुम्हाला पण अशाच प्रकारे
दुःखाचा आणि विरोधाचा सामना करावा लागणार आहे. आणि मग हे जे दाखले आहेत आपल्याला त्याची आठवण करून देतात. आणि मग या दाखल्यानंतर आता मार्क जो आहे लगेच ख्रिस्ताचं जे केलेली जी कृत्य आहेत किंवा ख्रिस्ताचं जे सामर्थ्य आहे त्याचं प्रदर्शन तो करतो पुढे, की तो जो मसीहा जो आहे, तो गौरवी ख्रिस्त जो आहे, जो त्या राज्याबद्दल सांगणारा आहे, त्या राज्याची रहस्य उघडणारा तो आहे, तो स्वतः त्या राज्याचा अधिपती आहे, तो स्वतः त्या राज्याचा महान गौरवी राजा आहे, तो अद्भुत मंत्री त्याला म्हटलेला आहे, तो तो समर्थ देव आहे, तो सनातन, तो पिता आहे, तो गौरवी ख्रिस्त. आता त्याचं सामर्थ्य कसं आहे ते पहा. आणि मग आपण पुढे ज्यावेळेस येतो तर इथं जे मार्क जे चमत्कार किंवा विशेष करून जे जे अद्भुत कृत्य मार्क इथं स्पष्ट करत आहेत, जर तुम्ही बारकाईने त्याबद्दल जर विचार केला ना, तर ते एक व्यक्ती कधीच करू शकणार नाही, नाही का? हे केवळ आणि केवळ देव करू शकतो. ते आपल्याला त्यातून पाहायला भेटतं. सगळ्यात पहिलं वादळ शांत करणं, नाही का? आपल्याला माहित आहे की तिथं वादळ उठलेलं आहे. आपण पाहतो की संध्याकाळच्या वेळी ते शिष्य आणि ते सर्व पलीकडे जात आहेत आणि जात असताना भयंकर वादळ सुटलं तिथं. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं ते इतकं भयंकर वादळ होतं की ती लाटा त्या मचव्यावर येत होत्या. आणि मग या सगळ्या गोष्टी असताना आपल्याला माहित आहे की शिष्य घाबरले, ते ख्रिस्ताला उठवतात, ख्रिस्त ते वादळ शांत करतो. यातून आपल्याला ख्रिस्ताचं महान सामर्थ्य पाहायला भेटतं. तो निसर्गाचा प्रभू आहे, नाही का? हे आपण त्यातून शिकतो. त्यानंतर पुढे आपण येतो ज्यावेळेस अं, अ, 5व्या अध्यायामध्ये, तिथं आपल्याला एका एका भूतग्रस्ताबद्दल पाहायला भेटतं, नाही का? आणि त्या भूतग्रस्ताबद्दलचं वर्णन जे मार्क करतो ना, ते फार नाही का अद्भुत रीतीने तो मुद्दाम होऊन ते वर्णन करतो, ज्याद्वारे आपल्याला हे समजावं की तो निसर्गाचा प्रभू आहे आणि त्याचं नियंत्रण सर्वावर आहे आणि तो सर्वाधिकारी आणि सर्व सामर्थी प्रभू आहे. बरोबर. तुम्ही बघा तो काय सांगत आहे, तो ज्यावेळेस म्हणे आता त्या समुद्राच्या पलीकडे ते गेले. आता वादळानंतर आणखी एक प्रसंग समोर दिसत आहे. ते आता ते क्रॉस केलेलं आहे आणि पुढे गेलेले असताना तिथे तुम्हाला पाहायला भेटत की तिथं एक माणूस जो आहे तो कबरातून निघून त्याला भेटलेला आहे. आणि तो इतका भयंकर होता की त्याला तो कबरात राहायचा, कबरेमध्ये राहायचा, तो त्या ठिकाणी राहायचा कब्रस्थानामध्ये. आणि त्याला साखळदंडाने बांधलं जायचं. परंतु त्या बेड्या त्या सर्व तो तोडायचा, नाही का? त्याच्याकडे फार अद्भुत असं सामर्थ्य होतं, जणू काय मार्ग दाखवतो. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की तो ओरडत राहायचा त्या डोंगरांमध्ये आणि तो स्वतःच्या त्या दगडा धोंड्यांनी स्वतःचा अंग ठेचून घ्यायचा. आणि इतके भयंकर ही अवस्था असताना ज्यावेळेस ख्रिस्ताचा पाऊल तिथं पडलंय, तो स्वतः येतो, त्याच्या पाया पडतो आणि मोठ्याने ओरडतो आणि काय म्हणतो? हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा. बरोबर. आणि मग आपल्याला माहित आहे की इथं मात्र ज्यावेळेस प्रभू त्याला विचारतो, नाही का, तुझं नाव काय? त्यावेळेस तो म्हणतो की सैन्य म्हणजे मी एक नाही म्हणे, नाही का, तर आम्ही अनेक आहोत. आणि आपल्याला माहित आहे की यातून ख्रिस्ताचा जो सर्वाधिकार आहे, त्याचं सर्व सामर्थ्य पण आहे, ते आपल्याला इथं पाहायला भेटतं की सैतान सुद्धा त्या प्रभू समोर थर थर कापतो. त्याच्या समोर तो काहीच बोलू शकत नाही, कारण तो गौरवी प्रभू आहे, तो सर्वाधिकारी देव आहे, तो सर्व सामर्थी प्रभू आहे. पुढे मग येत असताना आणखी एक चमत्कार मार्ग जो आहे तो प्रदर्शित करतो. आणि तो म्हणजे काय? एका मुलीला, मृत मुलीला बरं करणं, तिला जिवंत करणं. आणि इथं मग मार्क हे सुद्धा अद्भुत रीतीने बघा. आता चमत्काराची जी आपण पाहतो लेव्हल किंवा काय म्हणू शकतो की तो जो चमत्कार आहे, जो अद्भुत चमत्कार, एका मागून एक आपल्यासाठी आश्चर्यचकित करणारा आहे. सगळ्यात अगोदर वादळ शांत करणं हे आपल्याला आश्चर्यचकित करणार होतं. परंतु त्याच्याही पलीकडे इतकं भयंकर अशुद्ध आत्मे ते सुद्धा तिथे येत आहेत, थरथर कापत आहेत. आणि ते सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात की त्याच्या सामर्थ्याने तिथून निघून दूर होत आहेत. त्याच्याही पलीकडे मग तो घेऊन जातो मार्ग आपल्याला. आणि तो म्हणतो की आता बघा,
ती मृत मुलगी आहे, तिला तो उठवितो, यातून तो जीवनाचा प्रभू आहे. आणि मग पुढे येत असताना आपल्याला पाहायला भेटतं की रक्तस्रावी स्त्रीबद्दल शिकायला भेटतं, नाही का, जी 12 वर्ष पिडलेली ती होती. तिने पुष्कळ उपाय केले, पुष्कळ प्रयत्न केले, परंतु आपल्याला पाहायला भेटतं की केवळ ख्रिस्ताच्या त्या वस्त्राला शिवल्याने, त्या विश्वासाने ती बरी झाली. यातून सुद्धा आपल्याला ख्रिस्ताचं महान गौरव, त्याचं सामर्थ्य पाहायला भेटतं. परंतु ज्यावेळेस आपण या सर्व घटनांकडे पाहतो, या घटनांकडे पाहत असताना एक महत्वाची गोष्ट इथं घडत आहे, ते आपल्याला पाहायला भेटेल. ती म्हणजे काय, की ते घाबरलेले आहेत बघा. ते घाबरलेले, तिथं भीती आपल्याला पाहायला भेटते. वचन 15 मध्ये आपल्याला माहित आहे की ते येशू जवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे त्या ज्याच्यात सैन्य होते, तो बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. आता इथं काही गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर, ते जे अशुद्ध आत्मे निघून गेले, त्या डुकरांत पाठवले त्यांनी, तिथं ते डुकर मेले आणि ते पाहणारे, डुकर राखणारे आणि ते बाहेर गेले गावात. त्यांनी लोकांना सांगितलं आणि लोक तिथे एकत्रित आले आणि त्यांनी पाहिलं, अरे हा जो अशुद्ध आत्मा लागलेला व्यक्ती आहे, तो तर बरा आहे, तो आता चांगला बसलेला आहे, ख्रिस्ताजवळ तो बसलेला आहे शांतपणे. हे पाहून लोकांच्या मनात ख्रिस्ताबद्दल भीती निर्माण झाली. पुढे आपल्याला आणखी वचन 33 मध्ये आपण येतो, तिथं सुद्धा आपल्याला भीतीबद्दल शिकायला भेटतं. तिथं सुद्धा आपल्याला भीतीबद्दल पाहायला भेटतं बघा. तेव्हा ती स्त्री जी 12 वर्ष रक्तस्रावी होती, आणि आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताला समजलं की माझ्यातून सामर्थ्य बाहेर गेलाय, नाही का, कुठंतरी. आणि मग आपण पाहतो की तो म्हटला की कुणी मला शिवलंय, आणि त्यावेळेस ती घाबरते, नाही का, ते स्त्री, आणि ती भीत भीत आणि कापत कापत त्याच्याकडे आली म्हटलेली आहे. इथं सुद्धा आपल्याला भीती पाहायला भेटते. त्याच्यानंतर आपण पाहतो की वचन 36 मध्ये सुद्धा, तिथं सुद्धा आपण पाहतो की परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नकोस, विश्वास मात्र ठेव. आता हे आयराच्या कन्येबद्दल आहे. आपल्याला माहित आहे, त्या मुलीबद्दल बोलत असताना तो ह्या गोष्टी बोलत आहे. कारण त्याला सांगण्यात आलं की आता तुझी मुलगी मेली आहे, गुरुजींना तू त्रास देऊ नको. त्यावेळेस प्रभू म्हटला की तू भिवू नकोस. आता ज्यावेळेस आपण ह्या चमत्काराबद्दल पाहतो, जेव्हा जेव्हा ख्रिस्ताने तिथे चमत्कार केले, आणि आपण पाहतो की चमत्कारिकरित्या त्या फसलेल्या लोकांना त्याने त्यांची सुटका केली. त्यामुळं त्या लोकांमध्ये आणि ते पाहणाऱ्या लोकांमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्याबद्दलचं भय अधिकच वाढलेलं आहे. आणि आपण पाहतो की ते हा विचार करायला लागले की हा सामर्थ्यवान मनुष्य आहे तरी कोण, नाही का. आणि याच्याबद्दलच बोलत असताना डॉक्टर फ्रँक जे आहेत, ते अशा प्रकारे म्हणतात की येशूचे जे शिष्य होते त्यांची भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि फार आपण पाहतो की कशा प्रकारे व्यक्त केली बरं. जेव्हा जेव्हा नाट्यमय रीतीने आपण काही गोष्टी घडताना पाहतो, नाही का, जसं अद्भुत चमत्कार आपण पाहतो आणि देव कार्य करत आहे, हे ज्यावेळेस दिसतं, नाही का, त्यावेळेस ती भीती व्यक्त होते, नाही का. आणि त्याचं एक उदाहरण ते देतात आणि ते म्हणतात की पहा, अध्याय 4 मध्ये आपल्याला माहित आहे की ते मोठं त्या वादळात ते जे शिष्य आहेत ते सापडले होते. आणि पहा, त्या लाटा इतक्या आवाढव्य होत्या की नाव पाण्याने भरायला लागली होती. आणि अशा अशा वेळी त्यांना माहिती आहे की आम्ही बुडणार आहोत, हे चित्र होतं. त्यांना तिथं भीती वाटत होती, बरोबर. त्याच वेळी ख्रिस्त त्या नावेच्या तळाशी शांत झोपलेला होता. आपल्याला माहित आहे त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला जाग केलं, या आशेने की तो त्यांना वाचवेल, नाही का, त्यांना तो बाजूला नेईल, त्यांना तो वाचवेल. आणि मग आपण माहित आहे की ते घाबरलेले, त्याच असं सांगितलेलं आहे. आणि आपण पाहतो की ते घाबरले आणि ते त्याला म्हणत होते की आम्हाला वाचवा म्हणे, नाही का. आणि मग आपण पाहतो की ख्रिस्त आज्ञा करतो आणि पहा सर्व शांत होतं. आणि त्या वादळाला पाहून ते अगोदर जेवढे घाबरले होते त्याच्याही पेक्षा जास्त, वचन 41 मध्ये काय सांगितलं बघा, तेव्हा ते अतिशय घाबरले. अतिशय घाबरले असा शब्द वापरलेला आहे बघा. त्या अगोदर जितके घाबरले होते त्याच्याही पेक्षा त्यांची भीती अधिक वाढली. केव्हा, जेव्हा त्यांनी पाहिलं की तो वादळालाही शांत करतो. वादळाला शांत करणाऱ्या
प्रभूला त्यांनी पाहिलं आणि त्यांची भीती आणखी वाढलेली आहे. आणि ते जे जे फ्रँक आहेत, डॉक्टर फ्रँक, ते म्हणतात की मग ते का घाबरलेले आहेत? का बरं ते घाबरले? आता जर वादळ शांत केलं प्रभूने, पाणी शांत झालेलं होतं नाही का? मग ते का घाबरले? त्याचं कारण हे होतं की त्यांना आता समजलं होतं की केवळ तोच व्यक्ती वादळ, लाटा शांत करू शकतो, जो त्यांचा निर्माता आहे आणि तो स्वतः देव आहे. आणि त्यांना हे समजलं होतं की ते देवासोबत त्या नावेत आहेत, ज्याने नुकतेच वारा आणि लाटा शांत केले आहेत, नाही का? त्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ती भीती जी आहे ती निर्माण झालेली आहे. आणि मग त्याबद्दलच आपल्याला 5वा अध्याय जो आहे थोडक्यात आपल्याला आठवण करून देतो. त्यानंतर ज्यावेळेस आपण 6व्या अध्यायाकडे येतो, तिथं आपल्याला पाहायला भेटतं पुढे आणखी आता ही सामर्थ्याचं प्रदर्शन केल्यानंतर, ख्रिस्ताने केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल सांगितल्यानंतर, मार्क जो आहे कशा प्रकारे ख्रिस्ताला होणारा जो विरोध आहे त्याची आठवण करून देतो. आपल्याला माहित आहे की आता ख्रिस्त त्याच्या स्वतःच्या गावी येतो नाही का? तो आपल्या गावी आला असं म्हटलेलं वचन 1 पहा, अध्याय 6. नंतर तो तेथून आपल्या गावी आला व त्याचे शिष्य त्याच्या मागे आले. मग तिथं तो आलेला आहे आणि मग आपण पाहतो की तिथं आल्यानंतर तिथं सुद्धा त्याला पुष्कळसा आपण पाहतो की विरोधाला सामोरे जावं लागलं. आणि मग मार्क जो आहे तो इथं स्पष्ट करत आहे, त्याबद्दल तो बोलत आहे. अनेक लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या या सेवा कार्याच्या टप्प्यावर जोरदार त्याचा विरोध केलेला आहे. जरी आपण पाहतो की त्याची सुवार्ता सामर्थ्याने पसरत होते नाही का, त्याच्या मागे लोकांच्या थवेच्या थवे वाढत होते, परंतु आपल्याला हे पण समजणं गरजेचं आहे की मार्क आपलं लक्ष याच्याकडे सुद्धा वेधून घेत आहे की जितकं इथं कार्य होत आहे, जितकं लोकांचे थवेच्या थवे त्याच्या मागे वाढत आहे, तितकंच लोक जे आहेत आपल्याला पाहायला भेटतं, जे त्याला नाकारणारे, त्याला विरोध करणारे, ते सुद्धा वाढत आहे. आणि त्याची सुरुवात त्याच्या गावातूनच आपण पाहतो. त्यानंतर वचन 7 मध्ये विशेष करून अध्याय 6 वचन 7 ते 13 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, जिथं अ, जे जे 12 प्रेषित आहे त्या त्या प्रेषितांना कामगिरीवर पाठवणं किंवा सुवार्तेच्या कार्यावर पाठवणं, त्याबद्दलचा वृत्तांत मार्ग जो आहे तो आपल्याला देत आहे. आणि इथं जसा एखादा गौरवी राजा आपल्या काही अधिकाऱ्यांना प्रजेकडे एक 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 सुवर्ण संदेश घेऊन पाठवतो, जणू काय तशाच प्रकारे ख्रिस्त त्याच्या शिष्यांना अशा प्रकारे पाठवत आहे. आणि त्यांच्या हाती त्याने एक महान शस्त्र दिलेलं आहे. ते काय बरं? सुवार्ता आणि अधिकार त्याने दिलेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की ते गेले आणि आपण माहित आहे की जणू काय तो पॅलेस्टाईनचा तो तो जो भाग आहे, आसपासचा जो प्रदेश आहे, तो पूर्ण त्यांनी व्यापलेला आहे. पण आपल्याला माहित आहे की तो पाठवत असताना ख्रिस्ताने अगोदरच त्यांना हे स्पष्ट केलेलं आहे की नक्कीच ते शिष्य जे आहेत ते सुवार्ता गाजवतील पश्चातापाचा, आणि विशेष करून विश्वासाची ती महान सुवार्ता ते गाजवणार आहेत. परंतु ख्रिस्ताने त्यांना हे पण सांगितले की लोक तुम्हाला कसा प्रतिसाद देणार आहेत. ते म्हटले की ख्रिस्त म्हटला की तुम्ही जर एखाद्या गावात गेले आणि तिथं जर तुम्हाला त्यांनी स्वीकारलं नाही म्हणे, तर तुम्ही काय करा, आपल्या तळपायाची धूळ तिथं झाडून मी बाजूला निघा म्हणे. आणि ते लोक न्यायास पात्र आहेत म्हणे, असं म्हटलेलं आहे. तर थोडक्यात इथं आपल्याला दोन्ही प्रतिसाद पाहायला भेटले. एक म्हणजे ख्रिस्त सांगत आहे की ज्या प्रकारे लोक मला प्रतिसाद देत आहे, काही लोक नाकारत आहेत, काही स्वीकार करत आहेत, तशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा त्याला सामोरे जावं लागणार आहे. आणि आपण पाहतो की सातत्याने ख्रिस्तानेही त्यांना शिकवलेलं आहे की नक्कीच आपण पाहतो की कितीही विरोध झाला नाही का, कितीही नकार झाला, तरी देवाच्या राज्याला कुणीच अटकाव करू शकणार नाही. देवाच्या राज्याचा विस्तार झाल्याशिवाय राहणार नाही, कुणीच त्याला अटकाव करू शकणार नाहीये. आणि मग पुढे आपण येत असताना आणखी आपल्याला पाहायला भेटतं वचन अ, विशेष करून 14 मध्ये, जिथं आपल्याला त्याच्या अगोदर आपण पाहतो की ते ते जे शिष्य आहेत ते ते जातात आणि मग अनेक गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात की तिथे घडताना दिसतो. आणि मग
वचन 14 पासून पुढे, वचन 14 ते 18 ज्यावेळेस आपण वाचतो, तर तिथं आपल्याला हेरोद राजाबद्दल पाहायला भेटतं. आणि ख्रिस्ताबद्दल आपण पाहतो की त्याने ख्रिस्ताचं नाव त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. कारण आपण पाहतो की त्याची कीर्ती आता इतकी वाढलेली होती असं सांगितलेलं, बरोबर. आणि मग हे शिष्य गेलेले आहेत आजूबाजूला, बरोबर. आणि आजूबाजूला गेल्यामुळं आता ख्रिस्ताबद्दल जे ख्रिस्ताने शिकवलंय, जी देवाची महान सुवार्ता आहे, ते घेऊन तिथे गेलेत. अद्भुत कृत्य घडत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. हे सर्व घडत असताना कुणाच्या नावाने घडत आहे, कुणासाठी हे कार्य केलं जात आहे? गौरवी ख्रिस्त राजासाठी, त्या महान त्या यहुदाच्या गौरवी महान त्या सिंहासाठी, नाही का. आणि तो राजा मग ख्रिस्त आहे. आणि आपण पाहतो की अगदी कफरनहूम शहराजवळ आणि मग गालिलाच्या आसपासच्या प्रदेशाजवळ येशूच्या त्या सुवार्ता सेवेचा जो वृत्तांत आहे, तो दिल्यानंतर तो मार्ग जो आहे आता आणखी पुढे घेऊन जातो आपल्याला. आणि तो म्हणतो की आता त्याच्या सेवेचा वृत्तांत जो आहे, तो आता गालिलाच्या पलीकडे सुद्धा गेलेला आहे. आणि आपण पाहतो की त्याचं सामर्थ्य जे आहे ते तिथं सुद्धा प्रदर्शित करण्यात आलेलं आहे. आणि मग आता फक्त त्या ख्रिस्ताची कीर्ती त्या गालिल भागापुरतीच, त्या कफरनहूम त्या भागापुरतीच मर्यादित नव्हती राहिली, तर त्याच्याही पलीकडे आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या कार्याची नोंद करण्यात येत आहे. आणि अगोदरच ज्या प्रकारे मार्कने सांगितलं की इथं कफरनहूम किंवा गालिलाच्या आसपासच्या भागामध्ये अलीकड जे कार्य त्याने केलं, जिथं त्याने राज्याची घोषणा केली आणि अद्भुत रीतीने तो प्रसार त्याने केलेला आहे, त्यासोबतच लोकांचा जमाव त्याच्या मागे येत होता, लोक उत्साही होते, त्यासोबतच त्याचा विरोध करणारे सुद्धा वाढले. तेच तेच चित्र आता मार्क म्हणतो पुढे दाखवत आहे इथं पुढील भागामध्ये, वचन 14 पासून पुढे ते चित्र पुढे घडताना दिसत आहे. आणि मग एवढंच नाही, तर आपल्याला पाहायला भेटतं की मार्क आणखी पुढे जाऊन आता त्याबद्दल तर तो बोलतोच, परंतु त्यासोबतच जे 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 शिष्य आहेत, त्या शिष्यांकडे तो आपलं पुन्हा लक्ष वेधून घेतो, नाही का. आणि विशेष करून तो ख्रिस्ताच्या शिष्यांकडे आपलं लक्ष वेधून घेत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने येणाऱ्या त्या कठीण दिवसांसाठी कशा प्रकारे तयार राहावं, नाही का. जणू काय त्यावर त्यांना दिलेलं जे प्रशिक्षण आहे, त्यावर मार्ग जो आहे इथं भर देताना आपल्याला दिसतो. जिथं त्यासोबतच आपण पाहतो की त्याच्या शिष्यांनी काय केलं, की ज्या प्रकारे अगोदर त्यांनी त्याच्या 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 वचनाबद्दल गैरसमज केले, तशाच प्रकारे इथं सुद्धा पुष्कळदा गैरसमज केलेला आपण पाहतो. शिष्यांनी त्याच्या शिकवणीबद्दल गैरसमज कसा केला आणि त्याच्याशी केलेल्या वचनबद्धतेबद्दल ते अयशस्वी कसे झालेले आहे, नाही का. त्याबद्दल मार्ग जो आहे पुन्हा आपलं लक्ष वेधून घेतो, पुन्हा आपलं लक्ष वेधून घेतो. आणि त्याच्याबद्दलच आपल्याला पुढे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या शिकायला भेटतात. मार्क 6 आणि वचन 14 ते 29 मध्ये आपण येत असताना ख्रिस्ताची कीर्ती गालिलाच्या पलीकडे कशी वाढायला लागली, नाही का, हे मार्क दाखवतो. भूतकाळामध्ये जेव्हा प्रभू येशूने आपल्याला पाहायला भेटतं आपली सेवा कफरनहूमच्या आसपासच्या भागामध्ये, नाही का, त्याने केली, त्या भागापुरतीच ती मर्यादित ठेवली होती, नाही का. तेव्हा त्याची कीर्ती त्या गालिलच्या संपूर्ण प्रदेशात पसरली असं सांगितलंय. परंतु आता मात्र आपण पाहतो तिथंच ती राहिली नाही मर्यादित, तर आता गालिलाला ओलांडून अगदी त्याच्या पलीकडेही त्याची कीर्ती, त्याची ख्याती अगदी त्याच्या पुढच्या परिसरातही पसरलेली आपण पाहतो. आणि मग का बरं, कशी ती पसरली? कारण प्रभूने त्या गालिलाच्या सीमेवर केलेली सेवा आणि तेथेच त्याने पुष्कळ वेळ घालवला, नाही का. त्यामुळे त्याची कीर्ती पूर्ण त्या संपूर्ण पॅलेस्टाईन मध्ये पसरली. आणि एवढंच नाही तर जो राजा होता हेरोद, त्याच्यापर्यंत ती पोहोचलं. आणि मग त्याला असं वाटलं की अरे, बाप्तिस्मा करणारा योहान तो पुन्हा उठून आलेला आहे की काय, नाही का. आणि मग त्याचप्रमाणे ह्या संधीचा जो उपयोग केला मार्कने, आणि याचा उपयोग करून खरी ख्रिस्ताची ओळख काय आहे ती खऱ्या रीतीने मार्क जो आहे आता वचन 14 पासून पुढे देत आहे, त्याच्या शिष्यांना पण, त्याच्या वाचकांना आणि
तो खऱ्या रीतीने आठवण करून देत आहे की अरे हेरोदाला जो प्रश्न पडला होता की अरे हा बाप्तिस्मा करणारा योहानच आहे की काय, मला पुन्हा त्रास द्यायला तो आलाय, किंवा त्याच्या शिष्यांना पण तसंच वाटायला लागलं होतं नाही का. आणि मग मार्क याची आठवण करून देतो, या प्रश्नाला उत्तर देतो, नेमकं तो येशू कोण आहे. आणि मग तो म्हणतो की नाही, तो बाप्तिस्मा करणारा योहान नाही, कारण हेरोद राजाने त्याला अगोदरच मारलेला आहे योहानाला. ते आपल्याला पाहायला भेटतं. आणि मग ज्यावेळेस आपण पुढे आणखी येतो तर आपल्याला पाहायला भेटतं अध्याय 6 वचन 30 पासून पुढे, जिथं ख्रिस्ताने पुष्कळ केलेली जी चमत्कार आहे त्याच्याबद्दल तिथं सांगितलेलं आहे. अद्भुत रीतीने आपल्याला पाहायला भेटतं की ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त जो आहे, इथं सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे, जिथं ख्रिस्त गर्दीपासून दूर एकांतात जाण्याचा प्रयत्न करत आहे. वचन 31 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, जिथं ख्रिस्त म्हणतो, पहा तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही रानात एकांतात चला व थोडा विसावा घ्या, कारण येथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांना जेवणास देखील सवड होईना नाही का. तर तो गर्दी सोडून बाजूला जाण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तरी सुद्धा तो जमाव त्यांना सोडत नाही, आणि जमाव सुद्धा त्यांच्या माग मागे येत आहे. आणि मग तिथं आपल्याला पाहायला भेटतं पुन्हा त्याची जी जी जे जे सामर्थ्य कार्य आहे ते आपल्याला तिथं पाहायला भेटतं. आणि मग आपण ज्यावेळेस विचार करतो, तर का बरं ही गर्दी त्याच्या मागे जमत होती, का हे लोक त्याच्या मागे जात होते. त्याचं कारण हे होतं, ते म्हणजे काय, एकतर ते सर्व ते अद्भुत चिन्हे ते पाहत होते नाही का. काहीतरी तो अद्भुत चिन्ह करेल जे आम्हाला पाहायला भेटल. काही काही आजारे असतील जे त्या बरं होण्यासाठी त्याच्याकडे जात होते नाही का. तर काही जे आहेत त्याला प्रश्नात अडकवण्यासाठी त्याच्याकडे जात असतील. सर्व प्रकारचा जमाव आपल्याला तिथे पाहायला भेटतो. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं पुढे, प्रभू येशूने 5,000 लोकांना, 4,000 लोकांना नाही का जेवण दिलं. आणि मग पुढे त्याच्यानंतर त्या समुद्रावरील नाही का पाण्यावर तो चालून जातो अद्भुत रीतीने. मग आंधळ्यांना दृष्टी देणं, जे आपल्याला पाहायला भेटतं की बहिरे आहेत त्यांना बरं करणं. आणि त्यातून मग मार्क जो आहे त्याचं सामर्थ्य तो प्रदर्शित करतो. इथं बरेच टायपिंग मध्ये मिस्टेक आहेत, त्याबद्दल क्षमा असावी, तुम्ही समजून घ्या. त्याने केलेल्या विशेष करून चमत्कारांनी त्याचे सर्व ते निर्मितीवरील जे जे नियंत्रण आहे आणि त्याचं जे सामर्थ्य आहे, मार्ग जो आहे तो प्रदर्शित करत आहे इथं. आणि जिथं जिथं तो गेला तिथं तिथं लोक त्याच्या मागे येताना आपल्याला दिसतात नाही का. कधी कधी तर ख्रिस्त तिथे पोहोचण्या अगोदरच लोक तिथं हजर राहायचे नाही का. आणि मग त्याच्याबद्दलच 6वा जो अध्याय आहे आपल्याला आठवण करून देतो. त्यानंतर ज्यावेळेस आपण 7व्या अध्यायामध्ये येतो, तिथं आता जो ख्रिस्ताला होणारा जो विरोध आहे, सतत होणारा विरोध, इथून पुढं ख्रिस्ताला जो होणारा विरोध आहे सतत, त्याची आठवण मार्क करून देतो फरीसी लोकांकडून, त्या त्या धार्मिक पुढाऱ्यांकडून. त्याला होणारा जो विरोध आहे त्याची आठवण आपल्याला मार्क करून देतो. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की जुन्या कराराचे नियम पाळण्याचा योग्य मार्ग आणि परंपरांचे जे मूल्य आहे आणि पवित्रतेचा जो स्वभाव आहे. एकीकडे हे जे लोक होते, परुषी आणि विशेष करून शास्त्री, ते फार वेगळ्या पद्धतीने त्या गोष्टी पाहायचे. परंतु ख्रिस्ताने त्यांना खऱ्या रीतीने त्याचा उलगडा करून सांगितलेला आहे. जसं उदाहरणार्थ जर आपण वचन 1 पासून पुढे पाहिलं, तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं की काही परुषी आणि शास्त्री एकत्र जमले म्हणे, यरुशलेमहून आलेले त्याच्याकडे आले आणि त्याला म्हणाले की पहा, त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिलं. न धुतलेल्या हातांनी. आणि हेच प्रश्न उचललेला आहे, कारण त्यांच्या त्यांच्या डोक्यात काय चालू होतं, वचन 3 सांगते बघा. परुषी व इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्या वाचून जेवत नाहीत. आलं लक्षात. संप्रदायाला पाळणारे ते लोक होते, आणि त्यांच्यासाठी संप्रदाय जो आहे सगळ्यात उच्च स्थानावर होता. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की अनेक नियम त्यांनी त्यासोबत जोडले होते, की हे असं असं करणं
म्हणजे एक पवित्रतेचं ते एक प्रमाण आहे. मी बाहेरील माझा हात धुतलं, ते हात धुणं सुद्धा मी शुद्ध आहे, मी पवित्र आहे, त्याचं एक चिन्ह आहे. परंतु ख्रिस्त म्हणतो की नाही, हे केवळ हात धुणं तेच पवित्रतेचं चिन्ह नाही. तर ख्रिस्त मग त्यांना अगदी अद्भुत रीतीने त्याची आठवण करून देतो बघा. वचन वचन 6 पासून पुढे, जिथं ज्यावेळेस ते अशा प्रकारे म्हणतात की पहा, ते हात न धुता आपले शिष्य जे आहेत ते ते जेवतात म्हणे, नाही का, आणि ते आमच्या वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे चालत नाहीत. तेव्हा त्याने त्यांना उत्तर दिलं, ख्रिस्त म्हणतात, ढोंग्याविषयी यशाने चांगलाच संदेश दिला म्हणे, नाही का. हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. काय आहे, तुम्ही फक्त हातापर्यंत पाहता म्हणे, परंतु देव अंतःकरणामध्ये झोकून पाहतो. आणि पहा, तुमच्या अंतःकरणामध्येच कुठंच शुद्धता नाहीये. आणि फक्त तुम्ही बाह्य शुद्धतेवर, बाह्य पवित्रतेवर आणि बाह्य धार्मिकतेवर तुम्ही अवलंबून राहण्याचा प्रयत्न करतात, परंतु तुमचं अंतःकरण तर कुठं आहे, नाही का. आणि त्याच्याबद्दल मग ख्रिस्त जो आहे, खऱ्या रीतीने नियमशास्त्र काय आहे, पवित्रता काय आहे, आणि खऱ्या रीतीने त्याच्यासोबत आपण वाडवडिलांची नियम किंवा संप्रदाय जो आहे, त्यांनी नियमशास्त्रासोबत संप्रदायाला सुद्धा तेवढंच उच्च दर्जा दिलेला होता. नाही, ख्रिस्त म्हणतो नाही, आपल्या संप्रदायाला आपण त्याप्रमाणे देवाच्या वचनाशी तुल्य नाही करू शकणार. आणि कठीण आहे, नाही का. आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं दोन्हीमध्ये, विशेष करून ख्रिस्त आणि हे जे लोक होते त्यांच्यामध्ये तणाव वाढलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि लोक जे आहेत त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. मग पुढे वचन 24, 7वा अध्याय वचन 24 ते 8वा अध्याय वचन 26 मध्ये आपण येतो. तिथं पुन्हा मार्क जो आहे त्याने केलेल्या चमत्काराचा वृत्तांत देतो, जिथं आपल्याला पाहायला भेटतं पुन्हा ख्रिस्त जो आहे तो गर्दीला टाळण्याचा प्रयत्न करत होता. आणि मग तो कशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं, इतरांना तो सांगत आहे की इतर लोकांना तुम्ही काही सांगू नका, कळू देऊ नका, नाही का. जसं आपण ज्यावेळेस इथं वचन 24 मध्ये येतो, जिथं सांगितलेलं आहे बघा, मग तो तिथून निघून सोर व सिदोन प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला. हे कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते. हे कोणाला कळू नये म्हणे असं त्याच्या मनात होतं. आणि मग पुढे वचन 8वा अध्याय वचन 26 मध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण येतो, तिथं सुद्धा तिथं सुद्धा सांगितलेलं आहे की त्याला त्याच्या घरी पाठवताना त्याने सांगितलं, त्या व्यक्तीला ज्याला दृष्टीदान दिलेलं आहे, त्या व्यक्तीला सांगितलं की तू आपल्याला पाहायला भेटतं की ह्या गावात पुन्हा पाऊल सुद्धा टाकू नको. का बरं? कारण ह्या गावात तू आंधळा म्हणून लोकांसमोर होता आणि माझी कीर्ती पुन्हा वाढणार आहे. तर मग यातून ह्या संदर्भामध्ये, या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की मार्ग जो आहे खऱ्या रीतीने ख्रिस्त कशा प्रकारे गर्दीला टाळण्याचा प्रयत्न करत होता त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. का बरं गर्दीपासून तो दूर होण्याचा प्रयत्न करत होता? कारण ख्रिस्ताला माहित आहे की जितके लोक वाढतील, जितका लोकसमुदाय माझ्याकडे येईल आणि तो जितका, नाही का, मला स्वीकारेल, तो तितका आणखी मला काय करेल, मला राजा म्हणून तो काय करेल, तो अडखळण ठरेल, नाही का. खऱ्या रीतीने माझं जे कार्य, ज्या कार्यासाठी मी आलेलो आहे त्याच्यासाठी हे एक अडखळणाचं एक कारण होऊ शकेल. कारण ते मला ह्या जगातील भौतिक राजा होण्यास, नाही का, ते मला माझ्यावर सगळे लोक जे आहेत ते प्रयत्न करतील, बोलतील, आणि ज्या कार्यासाठी, ज्या उद्देशासाठी मी आलेलो आहे तो उद्देश जो आहे तो पूर्ण होणार नाही, नाही का. आणि मग या विधानाद्वारे, नाही का, आपल्याला माहित आहे की तो ख्रिस्त त्याची सुरुवात होते या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला भेटते. त्यानंतर आपण पाहतो की यहुदी आणि हेलेनी लोकांमध्ये सुद्धा त्याने केलेले जे चमत्कार आहे त्याबद्दल पुढे मार्क जो आहे तो बोलतो. आणि एवढंच नाही, तर अनेक परराष्ट्रीय लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला होता, त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. त्यानंतर या चमत्काराच्या यादीमध्ये मार्क जो आहे आता त्या लोकसमुदायाबद्दल पण बोलतो, त्या धार्मिक पुढाऱ्याबद्दल बोलतो, परंतु आता त्याच्या शिष्यांवर सुद्धा तो आपलं लक्ष केंद्रित करतो. शिष्यांच्या कमतरतेवर तो आता आपलं लक्ष जे आहे ते केंद्रित करत आहे. आणि
अशक्तपणावर, शिष्यांचा अशक्तपण, कमतरता आपण म्हणू शकतो नाही का, त्यावर खऱ्या रीतीने मार्ग जो आहे तो लक्ष केंद्रित करतो. आपल्याला माहित आहे की अगोदरही ख्रिस्ताने जो दाखला सांगितला, तो दाखला शिष्य समजू शकले नाही. त्यांनी पुन्हा ख्रिस्ताला नाही का विचारलं की याचा अर्थ काय आहे. आणि मग पुढे आपल्याला पुन्हा शिकायला भेटतं 8व्या अध्यायामध्ये, विशेष करून जिथं ख्रिस्त जो आहे तो आपल्याला पाहायला भेटतं, की इथं मात्र जे शिष्य आहे तिथे सांगितलं वचन 14 पासून पुढे की आपण वचन 11 पासून वाचू, अध्याय 8. मग परुषी येऊन त्याच्याशी वाद घालू लागले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्याने त्याच्याजवळ आकाशातून चिन्ह मागितले. तेव्हा तो आपल्या आत्म्यात विव्हळ होऊन म्हणाला, ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हाला खचित सांगतो की या पिढीला चिन्ह मुळीच दिले जाणार नाही. नंतर तो त्यांना सोडून पुन्हा मच्छवात बसून पलीकडे गेला. आणि तिथून ते निघाल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की शिष्य त्यांच्यासोबत भाकरी घेण्यास विसरले होते. आणि ते मचव्यात बसले आणि त्यांच्याकडे एकच भाकर होती म्हणे. आणि मग आता आपल्याला पाहायला भेटतं की वचन 15 मध्ये मग त्याने त्यांना निक्षून सांगितले, सांभाळा, परुषांचे खमीर व हेरोदाचे खमीर याविषयी जपून राहा म्हणे. आता ज्यावेळेस इथं खमीराबद्दल बोलत आहे प्रभू, परुषांचं खमीर आणि हेरोदाचं खमीर. आता ख्रिस्ताला काय बोलायचं होतं आणि यांनी काय विचार केला? अरे हे विचार करायला लागले, अरे प्रभूंनी आपलं ओळखलं राव, आपल्याकडे आपण भाकरी आणण्यात विसरलो, आपल्याकडे एकच भाकर आहे आता. आणि प्रभूला समजलंय म्हणे आता. आणि आता भाकरीमुळे आता तो आपल्याला बोलायला लागलाय, आता सांभाळा म्हणून नाही का. आपल्याजवळ भाकरी नाहीत आता म्हणून ख्रिस्त आपल्यावर चिडत आहे वचन 17 मध्ये नाही का. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताने त्यांचे जे विचार काय चालू होते त्या गोष्टी मनात आल्यानंतर ख्रिस्त त्यांना काय म्हणतो, तुमच्याजवळ भाकरी नाहीत ह्याविषयी चर्चा का करता म्हणे, तुम्ही अजून ध्यानात आणत नाही म्हणे, व समजतही नाही. नाही काय तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे म्हणे. पाहिलं, मार्क त्या प्रेषितांचा आशक्त पण इथं प्रकट करत आहे की अरे तो प्रभू त्यांना सगळ्या गोष्टी सांगत असताना सुद्धा त्या ज्या ज्या गोष्टी आहेत ते पुष्कळदा समजू शकले नाही. ख्रिस्त त्यांना खऱ्या रीतीने आध्यात्मिक भ्रष्टतेबद्दल बोलत होता, परंतु त्याच्या शिष्यांना वाटलं की तो खरंच आपल्या पोटासाठी नाही का भाकरीबद्दल बोलत होता. तर अशा प्रकारे आपण पाहतो की मसीहा म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त ज्या गोष्टी त्यांना सांगत होता, पुष्कळदा ते समजण्यास ते अयशस्वी ठरले, त्यांचा गैरसमज झालेला आहे. आणि म्हणून मग आपण पुढे येत असताना आणखी आपण पाहतो की मसीहा म्हणून मार्ग जो आहे तो येशूच्या सामर्थ्याचा वृत्तांत देत असताना प्रभू येशूने केलेले जे चमत्कार आहे आणि शिकवण आहे ह्यांनी तो ख्रिस्त आहे याची तो पुष्टी करून देतो नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटतं की नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी, त्याने केलेले चमत्कार, त्याने दिलेलं शिकवण आणि ह्या सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट होत्या की तो ख्रिस्त आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा का बरं इतक्या लोकांनी त्याला विरोध केला, त्यांनी का त्याला नाकारलं, का त्याच्या शिष्यांनाही हे ते समजू शकले नाही, त्याला त्याचं अनुसरण करण्यासाठी त्यांना सुद्धा इतक्या अडचणी येत होत्या, याचं कारण काय आहे यामागचं? तर याचं मुख्य कारण म्हणजे एकच होतं आणि ते म्हणजे काय, की ह्या लोकांना ज्या प्रकारचा मसीहा अपेक्षित होता त्या प्रकारचा हा मसीहा त्यांच्या दृष्टीने नव्हता, सगळ्यात मोठी गोष्ट. आणि म्हणून त्या लोकांनी इतका प्रखर विरोध केला, म्हणून त्यांनी त्याला नाकारलं. म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की शिष्यांना सुद्धा त्या गोष्टी समजण्यास कठीण गेल्या आणि त्यांना त्याला अनुसरण्यास सुद्धा पुष्कळ अडचणींना तोंड द्यावं लागलं त्यांच्या अपेक्षेप्रमाणे. त्यांची अपेक्षा होती की असा मसीहा येणार आहे की जो हे राजकीय वर्चस्व मिळवेल, जो ह्या रोमी साम्राज्यावर विजय मिळवेल आणि तो आम्हाला ह्या 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 राज्यामध्ये आम्हाला मोकळीकता देईल आणि तो आमच्यावर राज्य करेल. तो महान पराक्रमाने येणार आहे, मोठ्या सैन्यानिशी तो येणार आहे आणि तो आम्हाला यातून सोडवणार आहे. अशा मसीहाची ते वाट पाहत होते. परंतु त्याच्या उलट त्यांना हे दिसत होतं की अरे नाही, हा मसीहा तर राजकीय वर्चस्व किंवा
कोणत्या अशा सामर्थ्याने न येता तो त्याचं सामर्थ्य सुवार्ता सांगण्यासाठी आणि इतरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरत होता. आणि मग हे कसं शक्य आहे? आणि म्हणून हे लोक त्याला विरोध करत होते. याच्याबद्दलच बोलत असताना डॉक्टर मार्क जे आहेत ते अशा प्रकारे म्हणतात की पहिल्या शतकातील पुराव्यानुसार ते म्हणतात की असं सूचित होतं की यहुदी लोक विशेषतः राजकीय लष्करी मसिहाची वाट पाहत होते, जे आपण आताच पाहिलं नाही का, जो देवाचं राज्य स्थापन करेल, जो रोमी साम्राज्याला घालून देईल आणि रोमी साम्राज्याचा पराभव करेल आणि यरुशलेममध्ये देवाचं राज्य केंद्र म्हणून तो स्थापित करेल नाही का. आणि या अर्थाने ते एक एक राष्ट्रवादी, ते अतिशय राष्ट्रवादी होते. आणि प्रभू येशूने अशी चिन्ह दाखवली नाहीत की तो राष्ट्रीय भावना पूर्ण करणार आहे नाही का, त्याऐवजी त्याच्याकडे खूपच महान कार्य होतं आणि ते जे तो पूर्ण करणार होता. आणि हे कार्य म्हणजे ते रोमी लोकांबद्दल नव्हतं, तर ते खरोखरच संपूर्ण निर्मितीबद्दल होतं नाही का. आणि ते काय होतं बरं, ते आपल्याला समजून घेणं गरजेचं होतं, त्या लोकांना समजून घेणं गरजेचं होतं. आणि ते हेच आहे की संपूर्ण निर्मिती पतित अवस्थेत आहे. आदामामध्ये जे कोणी जन्मास येतात ते सर्व मृत आहे, ते पतित आहे, देवापासून दुरावलेलं आहे, खास मेलेले ते आहे त्यांच्या अपराध आणि पातकांमध्ये. ज्या प्रतिरूपामध्ये देवाने आदामाला घडवलं ते प्रतिरूप आता विरूप झालेलं आहे, डागाळल्या गेलेलं आहे. आता आपल्याला पाहायला भेटतं की त्याची पुनर्स्थापना होणं गरजेचं होतं. ज्या राज्यासाठी देवाने आदामाला उभं केलं, आदामाला देवाने सांगितलं फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्ते खाली आणा, ती सत्ते खाली आणा, ही सगळ्यात महत्वाची बाब होती नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटतं मनुष्याचा पुत्र म्हणून आदामाने ती सत्य खाली आणायची होती, परंतु कशा प्रकारे, गौरवी महान सत्ताधीश देव त्याच्या अधीन राहून त्याने या सृष्टीवर सत्ता चालवायची होती. परंतु काय झालं, त्याने देवाची आज्ञा मोडली. त्याचा परिणाम काय झाला, नक्कीच आदाम सत्तेबद्दल विचार करायला लागला, परंतु ती सत्ता आता देवाच्या सत्तेच्या अधीन राहून नाही, तर ती सत्ता देवाच्या वर पाहिजे. आणि ही सत्ता आज जगामध्ये आहे, ही सत्ता सैतानी स्वभाव आहे, सैतानी स्वभावानुसार आहे. मी, मला, माझं, आहे का. आणि मग आपल्याला माहित आहे की ह्यासाठी, आपल्याला यातून सोडवण्यासाठी अशा एका परिपूर्ण मनुष्याची गरज होती, जो देव मानव असेल. आणि तो कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपल्याला माहित आहे तो ह्या भूतलावर आलेला आहे. आणि पहा, ह्या राज्याचा अर्थ काय आहे, म्हणजे काय, पापाचा पराभव, सैतानाचा पराभव आणि मृत्यूचा पराभव, हे या भूतलावर कोणीच करू शकत नव्हतं. आणि म्हणून येशू केवळ राजकीय विजयापेक्षा, केवळ लष्करी विजयापेक्षा खूप मोठ्या गोष्टीकडे पाहत होता. मार्क आपल्याला त्याची आठवण करून देत आहे. आणि मार्क त्यासोबतच त्याच्या वाचकांना सुद्धा याची आठवण करून देत आहे. रोम मधील जी मंडळी होती जेव्हा स्थापिली गेली होती, तेव्हा ख्रिस्ती विश्वासाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आणि सुरुवातीच्या मंडळीप्रमाणेच आपण पाहतो की त्यांनी ते कदाचित अशा अपेक्षा करत होते की अरे प्रभू येशू ख्रिस्त आला, त्याने कार्य सर्व पूर्ण केलेलं आहे, तो आता स्वर्गात आहे आणि आता तो लवकर परत येत आहे, तो लवकर परत येणार आहे, तो लवकर परत येणार आहे. आणि ते त्या आशेकडे पाहत असताना आपल्याला पाहायला भेटतं की तो लवकर येईल असं म्हटलेलं, परंतु तो कधी येईल नाही का. वर्षानुवर्ष जात आहेत, आम्ही हेच ऐकत आहोत, लवकर येणार आहे, वर्षानुवर्ष जात आहे, असा काल निघून जात आहे. आणि असा एक वेळ आलेला आहे जिथं आता निरो सारखा सम्राट तिथं उभा राहिलेला आहे. तो भयंकर क्रूर आहे आणि तो भयंकर आता दुःख देत आहे ख्रिस्ताच्या मंडळीला, छळ केला जात आहे. देवाचे लेकर प्रेषितांचा शिरच्छेद केला जात आहे, त्यांना मारलं जात आहे, मंडळीला छळलं जात आहे. मग ह्या गोष्टी असताना ती मंडळी जी होती ती निराश होती, पुष्कळ निराश होत होती. अरे हा मसीहा गौरवी ख्रिस्त ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना सुद्धा आता लवकर येणार आम्ही ऐकलेलं आहे का,
का का तो मसीहा तो आज सामर्थ्यशाली नाही का? तर मार्क म्हणतो नाही, जो गौरवी ख्रिस्त, जो त्याने तो या भूतलावर असताना जी सामर्थ्य त्याने प्रदर्शित केलेलं आहे, तो आजही सामर्थ्यशाली आहे. येशू नेहमीच सामर्थ्यशाली मसीहा असणार आहे. जरी तो नेहमी त्याच्या अनुयायांच्या अपेक्षेप्रमाणे करत नसला, तरी सुद्धा तो सामर्थ्यवान आहे. आणि तो मसीहा असल्यामुळे विश्वासणारे त्याच्यावर विश्वास ठेवतात, की जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा आपल्याला पाहायला भेटतं, की त्याने त्याचं वचन दिल्याप्रमाणे तो विजयाने येणार आहे. तो विजयीपणाने त्याचं राज्य तो पूर्ण करणार आहे. आणि तरी सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं, की हा जो काळ आहे मधला, मग हा काळ आपल्यासाठी खूप मोठा आहे. परंतु त्याच्यासाठी फार फार थोडका हा काळ आहे. आणि यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की या समयातही तो गौरवी मसीहा देव म्हणूनच आहे. तो काल आज युगानिक सारखाच आहे. तो कधी न बदलणार आहे. तो आजही काय करत आहे? तो आपलं जतन करतो. सर्व प्रकारच्या संकटात तो आपल्याला त्यातून बाहेर काढतो. तो आपल्या गरजा पूर्ण करतो. तो गौरवी, महान असा तो मसीहा आहे. आणि मार्क जो आहे तो रोमी मंडळीला त्याचीच तो आठवण करून देत असताना ह्या सगळ्या घटना ज्या आहेत ना, तो अशा क्रमवार मांडतो, नाही का? पुढे 8वा अध्याय वचन 27 ते 30 मध्ये आपण येत असताना आता मार्क जो आहे पुढे आपल्याला आणखी याची आठवण करून देत आहे, जिथं प्रेषितांनी मसीहाबद्दल जी दिलेली कबुली आहे त्याची आठवण तो करून देतो. जिथं आपल्याला वचन 27 मध्ये आपण पाहतो, जिथं नंतर येशू व त्याचे शिष्य फिलिपाच्या कैसरियाच्या आसपासच्या खेड्यापाड्यात जाण्यास निघाले, तेव्हा वाटेत त्याने आपल्या शिष्यांना विचारलं, लोक मला कोण म्हणून म्हणतात? आता ही जी त्यांचं संभाषण आहे आणि पेत्राने दिलेली कबुली, मला असं वाटतं की अशी कोणतीच मंडळी नाही की जिला परिचित अशी ही बाब नाही, नाही का? इवन रोमन मंडळी सुद्धा, रोमन कॅथलिक मंडळी सुद्धा हेच मानते की नाही, अरे पेत्रालाच ते माहित होतं आणि पेत्रालाच त्या गोष्टी समजल्या आणि म्हणूनच पहिला पोप पेत्र आहे आणि म्हणून त्याच्यानंतर जे काय आले ते मग महत्वाचे आहेत आणि आम्ही पेत्राच्या पासून आहोत आणि म्हणून आमची मंडळी खरी आहे आणि आम्हाला स्वर्ग भेटणार आहे. आणि ह्या गोष्टी आता आपल्याला माहित आहे की भयंकर रीतीने चालू होत्या. 15व्या-16व्या शतकामध्ये सुद्धा या गोष्टी चालू होत्या आणि म्हणून देवाने त्याच्या लोकांना उभं केलं, धर्म सुधारणा घडून आणली आणि खऱ्या रीतीने पुन्हा खरा जो ख्रिस्त आहे, मसीहा आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष त्याने वेधून घेतलेलं आहे. तर ही जी घटना आहे, जिथं आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त शिष्यांना, तो ख्रिस्त आहे, या कबुलीपर्यंत घेऊन येत आहे. आतापर्यंत आपण पाहतो जवळजवळ प्रत्येक विद्वान जे आहेत ते ह्या सोबत सहमत होते आणि सहमत आहेत. ते म्हणतात की मार्क शुभवर्तमान जो आहे त्या पुस्तकाचं केंद्रस्थान किंवा सूत्रवचन किंवा ह्या पुस्तकाचं आपण काय म्हणू शकतो की मुख्य जे जे ध्येय वचन आहे ते जणू काय ते म्हणतात की ही कबुली आहे. कारण ते कशावरून म्हणतात? कारण ते म्हणतात की मार्कने या शुभवर्तमानाची सुरुवात करत असताना कशा प्रकारे केली बरं? देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याविषयीच्या सुवार्तेचा प्रारंभ. आणि ज्यावेळेस तुम्ही या कबुलीबद्दल पाहता तर इथं काय म्हटलेलं आहे बरं? जर तुम्ही मतेमध्ये सुद्धा पाहिलं 16व्या अध्याय, तर तिथं म्हटलेलं आहे की तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र. आता इथं काय म्हटलंय? आपण ख्रिस्त आहात. आता मार्क जो आहे तो पूर्ण गोष्टी नाही लिहित. ज्या प्रकारे आपण सिनॉप्टिक गॉस्पल्स म्हणजे एकाच भिंगेतून पाहणं, हे कशा प्रकारचं पाहिलं? मार्क अगदी एकाच वाक्यात लिहितो, तुम्ही ख्रिस्तात, आपण ख्रिस्तात. मताय म्हणतो तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. म्हणजे ज्यावेळेस आपण दोन्ही वाचतो ना, त्यावेळेस आपल्याला ही लिंक लागते काय आहे आणि मार्कला पण काय म्हणायचंय आणि मतयाला पण काय म्हणायचंय. तर सगळ्यात अगोदर आपल्याला पाहायला भेटतं की मार्क आपल्याला पाहायला भेटतं येशू हा ख्रिस्त तो मसीहा होता त्याच्याबद्दल तो बोलत आहे. सुरुवात तो त्याच्यापासून करतो आपल्याला माहित आहे. परंतु जरी तो सुरुवात करत असताना करतो तरी सुद्धा जर आपण 1 ते
8 अध्याय बारकाईने वाचले तर तिथं कुठेही आपल्याला ख्रिस्त हा शब्द जो आहे तो फार तर पाहायला भेटणार नाही. इतर कोणत्याही ठिकाणी मार्ग जो आहे येशू ख्रिस्त म्हणून बोलताना दिसत नाही. कुठेही आपल्याला त्याचे शिष्य त्याला ख्रिस्त म्हटलेले किंवा हे जे धार्मिक पुढारी आहे किंवा कोणते साक्षीदार किंवा कोणते लोक अशा प्रकारे ख्रिस्त म्हणताने तिथं दिसले नाही किंवा कोणी असा अंदाज लावला नाही. इवन भूतांनी सुद्धा ख्रिस्त हा शब्द वापरलेला दिसत नाही, कारण मार्क जशा प्रकारे मांडत आहे त्या प्रकारे नाही का इथं. या उलट जवळजवळ प्रत्येक जण आहे का जे येशूला ओळखण्याचा प्रयत्न करत होते, जे दावा करत होते, त्यांचे ते प्रयत्न ख्रिस्ताला ओळखण्याचे, त्यांचा तो दावा पूर्णपणे चुकीचा होता. त्यांना वाटले की तो एक चमत्कारी कार्यकर्ता असावा किंवा कोणी संदेष्टा असावा, कारण इथं ज्यावेळेस ख्रिस्त म्हणतो की कित्येक लोक मला काय म्हणून म्हणतात, त्यावेळेस तो ते काय म्हटले बरं? कित्येक बाप्तिस्मा करणारे योहान, जसं आपण अगोदरच पाहिलं हेरोद राजाला ते वाटत होतं आणि त्यासोबत हेरोदाच्या काही अनुयायांना पण तेच वाटत होतं की तो बाप्तिस्मा करणारा योहान असावा. काहींना वाटत होतं तो एलिया असावा, काहींना वाटत होतं तो संदेष्टांपैकी एक असावा, नाही का. एवढंच नाही तर काही लोक म्हणत होते, त्याचे आप्त लोक म्हणायचे तो वेडा आहे. तर जे धार्मिक पुढारी होते ते म्हणत होते की अरे याला बाल जो बोलतो राक्षसाने पछाडलेला तो आहे. पण ह्या क्षणी आपल्याला पाहायला भेटतं की प्रभू येशू आपल्या शिष्यांकडे पाहून खऱ्या रीतीने तो म्हणतो की तुमच्यासाठी मी कोण आहे. तो खरोखर कोण आहे हे त्याच्या शिष्यांना आता ओळख करून देण्याची वेळ आली आहे. आपल्या समोर सुद्धा हा एक महत्वाचा प्रश्न आहे, ख्रिस्त आपल्यासाठी कोण आहे. पुष्कळदा आपण इथं चुकतो, जग इथं चुकलेलं ते म्हणतात नाही, जग सुद्धा मानतं येस ख्रिस्त तो कदाचित कोणीतरी संत होऊन गेला असावा, कदाचित चांगला तो शिक्षक होता, तो काहीतरी तो संदेष्टा असावा, हा काही पण मत मांडतील, परंतु खऱ्या रीतीने तो कोण आहे? तो म्हणजे येशू, म्हणजे स्वतः ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहे. आणि मार्क 27 पासून 27 ते 28 मध्ये आपल्याला त्याबद्दल पाहायला भेटतं. अगदी आपल्याला 8 अध्यायामध्ये अनेक पुरावे जो आहे तो मार्क देतो त्याच्या ख्रिस्तीपणाबद्दल. आणि आता त्याच्याबद्दलची एक जी विश्वासाची कबुली आहे त्याच्याबद्दल तो लिहितो की येशू हाच ख्रिस्त आहे, तो मसीह आहे जो देवाचं राज्य आणत आहे. आणि मग तो वचन अध्याय 8 वचन 31 पासून पुढे आपल्याला पाहायला भेटतं की आता इथून पुढं मात्र त्याचं जे दुःख सहन आहे, नाही का, दुःख सहन करणारा मसीहा, अशा प्रकारे आपल्याला ख्रिस्त पुढे पाहायला भेटत आहे. आणि विशेष करून या संदर्भामध्ये अध्याय 8 वचन 31 ते अध्याय 15 वचन 47 मध्ये आपल्याला तो दुःख सहन करणारा मसीहा म्हणून दिसत आहे, नाही का. तो त्या दुःख सहन करणारा मसीहा याबद्दल तो बोलत असताना मार्क 3 भागात हे मांडत आहे. पहिला भाग अशा प्रकारे तो म्हणतो की पहा, येशूने त्याच्या शिष्यांना त्याचे दुःख सहन करणं आणि मृत्यू यासाठी त्याने तयार केलं. दुसऱ्या भागात मार्क म्हणतो की अ, अ, येरुशलेम मधील यहुदी पुढाऱ्यांशी त्याचा जो झालेला सामना आहे तो जणू काय त्याचं दुःख सहन आणि त्याचा मृत्यू, नाही का, त्याकडे अधिक वाटचाल करणारा होता. आणि तिसरं म्हणजे त्याचा छळ आणि त्याच्या मृत्यूचा अनुभव. अशा 3 प्रकारे तो दुःख सहन करणारा मसीहा म्हणून मार्क जो आहे त्याला मांडत आहे. आता पहिलं ज्यावेळेस आपण 8वा अध्याय आणि 31 8:31 ते 10:52 जर आपण पाहिलं तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं येशूने त्याच्या शिष्यांच्या तयारीचं इथं वर्णन करणारं जे साहित्य आहे ते सादर केलेलं आहे. आणि ते तीन तीन भागामध्ये विभागलं जाऊ शकतं. त्यातील प्रत्येक जो भाग आहे जिथं आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त त्याच्या दुःख सहन, मृत्यू आणि पुनरुत्थानाचं भाकीत करताना आपल्याला दिसतो, नाही का. प्रत्येक वेळी ख्रिस्त त्याबद्दल बोलताना दिसतं. जसं पहिल्या भागामध्ये जर आपण पाहिलं 8वा अध्याय आणि वचन 31 मध्ये जर आपण पाहिलं तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं की पहा, तो त्यांना असे शिक्षण देऊ लागला की मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी
वडील मंडळ, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे, जीवे मारले जावे आणि त्याने 3 दिवसानंतर पुन्हा उठावे, याचे अगत्य आहे. प्रत्येक भागानंतर तुम्हाला अशा प्रकारचं ख्रिस्ताचं जे वक्तव्य आहे ते पाहायला भेटल. देवाचं वैभवशाली राज्य पृथ्वीवर आणण्यासाठी येशूच्या अनपेक्षित रणनीतीच्या वृत्तांताने मार्क जो आहे इथं सुरुवात करत आहे. आणि ती रणनीती काय होती, देवाचं महान योजना काय होती, तो ख्रिस्त मोठं सैन्य घेऊन रोमी साम्राज्यावर आक्रमण करणार नव्हता किंवा त्यांच्यावर तो विजय मिळवणार नव्हता, तर तो ख्रिस्त दुःख सहन करून त्याच्या प्रजेसाठी मरण्यासाठी आणि पुनरुत्थान होण्यासाठी आणि त्याच्या प्रजेला त्यांच्या पापांपासून सोडवण्यासाठी तो आलेला होता. आणि त्याची आठवण आपल्याला पाहायला भेटते इथं 8वा अध्याय वचन 31 ते 9वा अध्याय वचन 1 मध्ये आपण पाहतो. या भागामध्ये पुष्कळ प्रकारे मार्ग जो आहे त्याची शिकवणीबद्दल शिकवतो, नाही का. येशूने त्याच्या स्वतःच्या दुःखाबद्दल सांगितलं आणि त्याच्या शिष्यांना चेतावणी सुद्धा दिली, नाही का, की त्यांना देखील सुवार्थ सेवा करत असताना दुःखातून जावे लागणार आहे. आणि त्याच प्रकारे ख्रिस्त आपल्याला सुद्धा तीच आठवण करून देतो आणि पेत्र सुद्धा आपल्याला तीच आठवण करून देतो की मंडळीला सुद्धा दुःखातून जावं लागेल. जर ख्रिस्त जो मंडळीचं मस्तक आहे तो त्यातून गेलेला आहे, जगाने त्याचा स्वीकार केलेला नाही, तर जग आपलाही स्वीकार करणार नाही. आणि म्हणून आपण जगाकडून कधीच अपेक्षा करू शकत नाही मी ख्रिस्ती आहे असं म्हणत असताना मी असं म्हणू शकणार नाही की माझ्या जीवनात कोणत्याही प्रकारचा त्रास येणार नाही किंवा माझा पुष्कळदा छळ होणार नाही किंवा मी मी आजारातून जाणार नाही, संकटातून जाणार नाही, कोणत्या कोणत्या प्रकारच्या विरोधातून मी जाणार नाही असं मी कधीच म्हणू शकणार नाही. कारण मला माहित आहे माझा प्रभू त्यातून गेलेला आहे, मला जावं लागेल. यानंतर 9वा अध्याय वचन 2 ते 13 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की मार्क जो आहे सगळ्यांना परिचित असणाऱ्या भागाकडे आपलं लक्ष वेधून घेतो. ते म्हणजे काय, ख्रिस्ताचं रूपांतरण, नाही का, जेथे ख्रिस्ताच्या अद्वितीय अधिकाराकडे लक्ष वेधलेलं आहे. जिथं आपल्याला पाहायला भेटतं की पेत्र, याकूब, योहान हे शिष्य त्या ठिकाणी आहे. त्या पर्वतावर उंच टेकडीवर ख्रिस्त आहे. तिथं एलिया आणि मोशे आपल्याला दिसत आहे ख्रिस्तासोबत. आणि आपल्याला पाहायला भेटतं की हे सूचित होत आहे तिथं. का बरं मोशे आणि एलिया तिथं आलेला आहे? कारण दोन्ही जे लोक आहेत ते आपल्याला एक महत्वाची गरज पूर्ण करणारे होते. आणि ते म्हणजे काय, मोशे आपल्याला नियमशास्त्राची आठवण करून देत होता, एलिया आपल्याला संदेष्टांची आठवण करून देत होता. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी मिळून आपल्याकडे तो महान जुना करार आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की दोन्ही गोष्टी आपल्याला नियमशास्त्र आणि संदेश ते वारंवार याची घोषणा करत होते की मसीहा येणार आहे, ख्रिस्त येणार आहे, ख्रिस्त येणार आहे. आणि जेव्हा मोशे आणि एलिया तिथे येत आहे आणि प्रेषित त्या गोष्टी पाहत आहे, तर जणू काय जी वाट पाहिली जात होती आता ती पूर्ण झालेली आहे. तो मसीहा, तो ख्रिस्त हाच आहे. येशूने हेच सांगितलं, मी नियमशास्त्र रद्द करायला आलो नाही म्हणे, तर पूर्ण करायला आलेलो आहे. आणि 24व्या अध्यायात लूक मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताने मोशेचे नियमशास्त्र, स्तोत्र आणि संदेश यामधून स्वतःबद्दलचा त्याने उलगडा केलेला आहे. जुना करार आपल्याला पूर्णपणे ख्रिस्ताबद्दल आठवण करून देतो. आणि त्याची पुष्टी मोशे आणि एलिया यांचं येणं, त्यांचं संभाषण ते करून देतं की तो ख्रिस्त ज्याच्याबद्दल जुन्या करारात सांगण्यात आलेला आहे तो हाच आहे. मोशे आणि एलिया यांच्यापेक्षाही ख्रिस्त महान आहे, अतिउच्च आहे. आणि त्याचा आदर त्याच्या लोकांनी करावा, त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांनी करावा, मंडळीने करावा. ख्रिस्ताला आपण कोणत्याच गोष्टीपासून खाली करू शकत नाही. ख्रिस्त संदेष्टांचा संदेष्टा आहे, ख्रिस्त राजांचा राजा आहे, ख्रिस्त याजकांचा याजक आहे. आणि आपण त्यांचं ऐकायला शिकलं पाहिजे, नाही का. ज्यावेळेस त्या गोष्टी तो पाहतो, पेत्र येशूला म्हणाला, गुरुजी आपण तिथे असावे, हे बरं आहे म्हणे, आम्ही तुमच्यासाठी 3 मंडप करतो. पेत्र त्या मोशे सोबत, एलिया सोबत ख्रिस्ताची तुलना करत आहे. या गोष्टी होत असताना तो बोलतच आहे. तेवढ्यात काय झालं, काय झालेलं आहे, मेघ आलेला आहे. त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी आली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका.
नाही का? आणि या घटनेने आपल्याला पाहायला भेटतं येशूच्या शिष्यांना इतर सर्वांपेक्षा येशूशी एकनिष्ठ राहण्याची आठवण करून दिलेली आहे आणि त्यांना तयार केलेलं आहे, की का ख्रिस्त आला, नाही का? आणि त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. आणि त्यांना प्रोत्साहित केलेलं आहे. येशूसोबत वचनबद्धता, विश्वसनीयता म्हणजे देव आणि त्याच्या जुन्या कराराच्या प्रगटीकरणासोबत असलेला हा सर्वात शुद्ध नमुना आहे. आणि त्याची आठवण तो आपल्याला करून देत आहे. आणि त्यानंतर वचन 14 ते 29 मध्ये त्याचं त्याचं भूतांवर नियंत्रण ठेवण्याचं नाही का, त्याची क्षमता आपल्याला तिथं पाहायला भेटते. तिथं प्रगट करत आहे मार्क नाही का, जिथं त्याचं अद्वितीय सामर्थ्य दाखवलेलं आहे. जिथं ते कठीण जे भूत आहे, जे शिष्यांना निघालेलं नाही असं सांगितलं नाही का. आणि ख्रिस्त म्हणतो की हे केवळ प्रार्थनेद्वारेच निघतं. त्यांना तो म्हणत आहे प्रार्थनेद्वारेच निघतं, परंतु ख्रिस्त स्वतः एका साध्या आज्ञेने ते भूत काढू शकला. मग यातून आपण काय पाहतो, की जे अशक्य आहे ते करण्यास तो समर्थ देव आहे. तो सर्वांपेक्षा तो महान आहे. तो सर्वश्रेष्ठ आहे आणि याची खात्री तो शिष्यांना करून देत आहे आणि मार्ग त्याची आठवण आपल्याला करून देत आहे. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी अमर्याद सामर्थ्य त्याच्याकडे आहे. आणि जेव्हा आपल्याला पाहायला भेटतं की त्याला मारले गेले, तेव्हा त्यांना किती शंका वाटल्या असतील, तरी त्याच्या सामर्थ्याने त्यांना त्याच्यावर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहन दिलं असणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की मार्क जो आहे, अशा प्रकारे ख्रिस्ताला आपल्यासमोर सादर करतो. अशा प्रकारे ख्रिस्ताला आपल्यासमोर तो प्रगट करतो नाही का, की त्याचं महान कार्य, त्याचं महान सामर्थ्य. आणि मग एक प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो, की आता तो येशू आपल्यासाठी कोण आहे? तो येशू आपल्यासाठी कोण आहे? काय आपण सुद्धा त्या लोकांप्रमाणे विचार करतो का? नाही तो कोणीतरी संदिष्ट असावा, नाही तो कोणीतरी शिक्षक असावा, नाही तो कोणीतरी नाही का त्यांच्यापैकी एक असावा. नाही, आपलं हृदय त्याच्याबद्दल काय कबुली देतं, त्याच्यावर आपण खऱ्या रीतीने सार्वकालिकतेमध्ये उभे आहोत की पडलेले आहोत हे अवलंबून आहे. जर मला ही खात्री आहे की तो ख्रिस्त प्रभू आहे, तो जिवंत देवाचा पुत्र आहे, तो महान गौरवी प्रभू, जो सार्वकालिक देव, माझ्यासाठी त्रैक्यातील तो दुसरा व्यक्ती माझ्यासाठी हा भूतलावर आला, तो माझ्यासाठी जगला, तो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे. आणि तो ख्रिस्त आज स्वर्गात पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि तो पुन्हा महान वैभवाने येणार आहे. त्या ख्रिस्तावर मी विश्वास ठेवतो, जो गौरवी तारणारा आहे. तो ख्रिस्त माझा प्रभू आहे. तो मला तारणार आहे. तो माझा तारणार आहे. तोच एकमेव स्वर्गाचं द्वार आहे. जर मी त्याच्यावर विश्वास ठेवत आहे, तर माझ्यासाठी सार्वकालिक जीवन आहे. जर मी विश्वास ठेवत नाही, तर माझा नाश अटळ आहे. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वादित करून मी पुढील वेळ बाबांकडे देतो, ते आपल्याला पुढे चालवतील. पुन्हा एक वार आजच्या या